आरएसएसने भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला होता का? ब्रिटिश आरएसएस बद्दल काय बोलत होते? ब्रिटिश सरकार आरएसएसला इतकी मुक्तता का देत होती? जेव्हा एका स्वयंसेवकाने डॉक्टर हेगडेवार यांना म्हटले की त्याची स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे, तेव्हा डॉक्टर हेगडेवार यांनी काय म्हटले? आपल्या राष्ट्रीय झेंड्याचा आरएसएसने विरोध केला होता का? इंग्रजांच्या सांगण्यावरून गोलवलकर यांनी आरएसएसच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये काय बदल केले? काय कारण होते की इंग्रज भगतसिंग, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांचा द्वेष करत होते, परंतु आरएसएसच्या कोणत्याही नेत्याचा द्वेष करत नव्हते, राग करत नव्हते? काय आहे आरएसएस आणि आरएसएसच्या दुसऱ्या सरसंघचालकांचा इतिहास? माहिती करून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 1925 मध्ये डॉक्टर हेगडेवार यांनी आरएसएसची स्थापना केली. 1940 पर्यंत डॉक्टर हेगडेवार आरएसएसची धुरा सांभाळतात. डॉक्टर हेगडेवार यांच्या काळात आरएसएस वर्धा, नागपूर, विदर्भ, मुख्यतः सेंट्रल इंडियाच्या मध्यभागापर्यंतच मर्यादित राहतो. परंतु 1940 मध्ये डॉक्टर हेगडेवार यांच्या मृत्यूनंतर गोलवलकर आरएसएसचे प्रमुख बनतात. यानंतर आरएसएसचा विस्तार संपूर्ण देशामध्ये होऊ लागतो. डॉक्टर हेगडेवार आणि गोलवलकर यांची भेट बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये होते. येथे गोलवलकर हे झूलॉजीचे प्रोफेसर असतात. डॉक्टर हेगडेवार यांच्यावर गोलवलकर यांचा इतका प्रभाव पडतो की ते आरएसएसची धुरा सांभाळण्याकरिता गोलवलकर यांची निवड करतात. गोलवलकर जेव्हा आरएसएस जॉईन करतात तेव्हा ते 25 वर्षाचे असतात. गोलवलकर यांचा जन्म 1906 मध्ये नागपूर जवळच्या एका खेडेगावामध्ये महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये होतो. 1933च्या आसपास डॉक्टर हेगडेवार गोलवलकर यांना नागपूरला बोलवून घेतात. डॉक्टर हेगडेवार यांच्या सांगण्यावरून नागपूर युनिव्हर्सिटीमधून गोलवलकर हे लॉचे शिक्षण घेतात आणि त्यानंतर गोलवलकर यांना आरएसएसच्या ट्रेनिंग कॅम्पचा इन्चार्ज बनवण्यात येते. परंतु गोलवलकर यांचे लक्ष हे जास्तीत जास्त अध्यात्माकडे असते. 1936 मध्ये गोलवलकर हे डॉक्टर हेगडेवार तसेच त्यांच्या कुटुंबाला न सांगता स्वामी अखंडानंद यांच्याकडे बंगालला योग शिक्षण घेण्यासाठी निघून जातात. परंतु 1937 मध्ये स्वामी अखंडानंद यांचा मृत्यू होतो. म्हणून दुःखी होऊन ते डॉक्टर हेगडेवार यांच्याकडे नागपूरला परत येतात आणि मग ते संपूर्ण जीवनभर आरएसएसचे कार्य करण्याचा संकल्प करतात. पुन्हा गोलवलकर यांना डॉक्टर हेगडेवार नागपूर येथे होणाऱ्या आरएसएसच्या ॲन्युअल ऑल इंडिया ट्रेनिंग कॅम्पचा इन्चार्ज बनवतात. 1938 मध्ये गोलवलकर आरएसएसच्या विचारधारेला अनुरूप असे एक पुस्तक लिहितात. वी अँड अवर नेशनहुड डिफाईन्ड असे त्या पुस्तकाचे नाव असते. गोलवलकर यांनी आपल्या एका भाषणामध्ये या पुस्तकाचा उल्लेख केलेला असतो. तेव्हा ते त्या भाषणामध्ये सांगतात की हे पुस्तक एक प्रकारे बाबाराव सावरकर यांच्या राष्ट्रवादावरती राष्ट्रमीमांसा निबंधावर आधारित एक शॉर्ट व्हर्जन आहे. या पुस्तकामध्ये गोलवलकर यांनी हिटलरकडून जर्मनीमध्ये यहुदी लोकांवर होत असलेल्या अत्याचाराची प्रशंसा केली आणि या पुस्तकामध्ये लिहिले की आज जर्मन रेस प्राईड चर्चेचा विषय आहे. आपला वंश आणि संस्कृतीच्या शुद्धतेमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जर्मनी यहुदींपासून सुटका करून आज संपूर्ण जगाला आश्चर्यात टाकले आहे. जर्मनीच्या नाझी विचारधारेने गोलवलकर यांना प्रेरित करण्याचेच काम केले आणि हेच गोलवलकर इंग्रजांबद्दल मात्र शांत असतात. ना इंग्रजांना आपलं दुश्मन मानते, नाही आरएसएस इंग्रजांचा विरोध करतं. तसेच आरएसएस व गोलवलकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध एकही आंदोलन केल्याचे नमूद नाही. जेव्हा गांधीजी दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान हिंदू आणि मुसलमान यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढत होते, हजारोच्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जेलामध्ये कोंबण्यात येत होते, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात येत होता. अशा वेळी आरएसएस देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी मात्र नॉन पॉलिटिकलच राहते. काँग्रेस आणि अन्य क्रांतिकारी संघटनांना संपवण्याकरिता इंग्रज मिलिटरी ड्रिल आणि युनिफॉर्म घालण्यावर बंदी आणतात.
तेव्हा RSS इंग्रजांशी सहमत असते. 29 एप्रिल 1943च्या दिवशी गोलवलकर यांनी RSSच्या सिनियर अधिकाऱ्यांना एक सर्क्युलर जारी केले आणि त्यात त्यांनी लिहिले की RSSच्या मिलिटरी डिपार्टमेंटला संपवण्यात आलेले आहे. तसेच सरकारच्या आदेशानुसार आपण मिलिटरी ड्रिल व युनिफॉर्मवर बंदी ठेवली आहे, जेणेकरून आपले कार्य हे कायद्यानुसार राहावे आणि त्याचे पालन हे प्रत्येक संस्थेने केलेच पाहिजे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेण्याऐवजी RSSने अशी विचारधारा ठेवलेली होती. 1940मध्ये गांधीजींनी व्यक्तिगत सत्याग्रह सुद्धा केलेला होता, परंतु यात सुद्धा RSS त्यांच्या सोबत नव्हते. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा RSS नव्हते. आझाद हिंद सेनेला सुद्धा RSSने सपोर्ट केलेला नाही. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल RSSचे काय विचार होते याकरिता तुम्ही स्वतः RSSद्वारा RSSकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकांना वाचू शकता. RSSचे 1942च्या आंदोलनाबद्दल काय विचार होते. 1930-31मध्ये जी आंदोलनं झाली त्यावेळी डॉक्टर हेगडेवारकडे काही लोक गेली होती. तेव्हा त्यांनी डॉक्टर हेगडेवार यांना विनंती केली की स्वातंत्र्य चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळू शकेल, त्यामुळे संघाने सुद्धा त्यात भाग घ्यायला पाहिजे. आणि यापैकी एकाने हेही म्हटले की ते जैलामध्ये सुद्धा जायला तयार आहेत. तेव्हा डॉक्टर हेगडेवार त्यांना सांगतात, नक्की जा, पण आपल्या कुटुंबाला कोण चालवेल. तेव्हा त्या माणसाने डॉक्टर हेगडेवार यांना म्हटले की 2 वर्षापर्यंत सहज घर चालेल. इतकेच नव्हे तर आम्ही दंड भरण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. तेव्हा डॉक्टर हेगडेवार त्यांना म्हणतात, मग तुम्ही 2 वर्ष संघाचेच कार्य करा. परंतु तो माणूस ना जेलमध्ये गेला आणि ना RSSमध्ये आला, तो सरळ घरीच निघून गेला. यावरून आपल्याला RSSची विचार प्रणाली समजून येईल. RSSचे स्वातंत्र्य चळवळीच्या विरुद्धच कार्य सुरू होते. गोलवलकर त्यांच्या पुस्तकात कबूलच करतात की त्यांच्या या विचाराने RSSमधील लोकसुद्धा नाराज होती. संघाने जरी देशाच्या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाग न घेण्याचा संकल्प केला असला तरी संघातील काही लोकांच्या मनात उथलपुथल सुरूच होती आणि स्वयंसेवक हे नाराज होते, कारण ते पाहत होते की देशातील सर्व लोक हे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेत आहेत. बाया, माणसं, मुलं सर्वच जण भाग घेत आहेत, पण RSS मात्र कोणत्याही आंदोलनामध्ये भाग घेत नाही. 1940 पासून ते 47 पर्यंत आपल्या देशाची खूप लोक मारल्या गेली आणि आपला देश स्वतंत्र होईपर्यंत RSSने कोणत्याही आंदोलनामध्ये, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेला नाही. पुढची स्टोरी सांगण्या अगोदर तुम्हाला माझी पर्सनल एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु तुमचा एक सबस्क्राईब, एक कॉमेंट, एक लाईक आम्हाला व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. यातील रिसर्च, एडिटिंग, प्रोडक्शन इत्यादी इत्यादी कामे असतात. तुमचे लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट हेच याचे मूल्य आहे. म्हणून 5 सेकंद काढून तुमचे कर्तव्य पूर्ण करा. आणि आता पुढची स्टोरी. राष्ट्रवादासंबंधात 2-3 थेरीज होत्या. त्यामध्ये सावरकर आणि RSS सारखे हिंदू संघटन हिंदू नॅशनलिझमबद्दल बोलत होते. ते म्हणत होते की हिंदू एक स्वतःच देश आहे, तर सिंधू नदीपासून समुद्रापर्यंतच्या भूमीशी संबंधित असणारे व त्यावर आस्था ठेवणारे हिंदू आहेत. त्यामुळे हिंदू नॅशनलिझमच्या या थेरीने ईसाई व मुस्लिमांना या कन्सेप्टच्याच बाहेर ठेवले आणि त्यामुळे RSSची विचारप्रणाली ही अशीच राहिली. गांधीजींच्या नॅशनलिझमला टेरिटोरियल नॅशनलिझम संबोधण्यात येते. यामध्ये या भूमीत जन्म घेणारे सर्वच या देशाचे नागरिक आहेत. मग ते कोणत्याही जाती, पंथ, धर्माचे असो, ते सर्वच्या सर्व इंग्रजांच्या विरुद्ध एकत्रित व्हायला पाहिजे. आणि स्वातंत्र्याचे आंदोलनसुद्धा याच विचाराने लढले गेले. परंतु RSS व गोलवलकर या विचारधारेच्या विरुद्ध होते, कारण त्यांना स्पष्ट दिसत होते की यामुळे आपले हिंदू राष्ट्र निर्माण होणार नाही. फक्त महात्मा गांधीच देशातील सर्व जनतेला एकत्र करून सर्वांचा कॉमन दुश्मन इंग्रजांविरुद्ध लढण्यास एकत्र करत होते, इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार करत होते. या उलट मुस्लिम लीग, RSS, हिंदू महासभा यासारख्या संघटना गांधी आणि काँग्रेसच्या आंदोलनातून दूर करण्याचा प्रयत्न करत होत्या. या संघटना केवळ धार्मिक बाबींवर कार्य करीत राहिल्या
परंतु याचा फायदा कोणाला होत होता याचा विचार तुम्ही करू शकता. स्पष्ट आहे, इंग्रजांनाच होत होता. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे फार मोठे नुकसान यामुळे होत होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये इंग्रजांनी नेहरू, महात्मा गांधी सहित सर्व स्वातंत्र्यवीरांना जेलामध्ये टाकले होते. परंतु याच वेळी RSS काय करण्यामध्ये व्यस्त होते याला एंडरसन आणि श्रीधर दामले यांचे पुस्तक द ब्रदरहुड इन सेफर या पुस्तकावरून आपल्याला समजू शकते. इंग्रजांच्या होम डिपार्टमेंटने लिहिले होते की RSSने प्रामाणिकपणे स्वतःला कायद्याच्या मर्यादेत ठेवले आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट 1942च्या झालेल्या गडबडीमध्ये RSSने भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश सरकारच्या एका अधिकाऱ्याने तर RSS आणि खाकसार मुवमेंटची तुलना केली. खाकसार मुवमेंट लाहोर व पंजाब प्रांतात इनायतुल्ला खान मशरकने सुरू केले होते, ज्याचा मुख्य उद्देश इंग्रजांपासून देशाला स्वतंत्र करणे होता. या खाकसारांनी भारताच्या विभाजनाला सुद्धा विरोध केलेला होता आणि हिंदू मुस्लिम दोघेही असणाऱ्या एका संयुक्त राष्ट्राचे त्यांनी समर्थन केले होते. खाकसार आंदोलनाचे सदस्यत्व सर्वांसाठी खुले होते. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई कोणीही या खाकसार आंदोलनामध्ये भाग घेऊ शकत होता, याचा सदस्य होऊ शकत होता. ब्रिटिश सरकारच्या होम डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की इनायतुल्ला खान एक अनबॅलन्स आणि लोकांना भडकवणारा माणूस आहे, परंतु गोलवलकर सावध व चतुर आहेत. इनायतुल्ला खान याने सुभाषचंद्र बोसप्रमाणेच एक मोठी फौज तयार केली. एकीकडे इनायतुल्ला खान व सुभाषचंद्र बोस सारखे योद्धा होते, तर दुसरीकडे डॉक्टर हेगडेवार व गोलवलकर सारखे चतुर माणसं होती जी स्वतःला वाचवून राहत. इनायतुल्ला खान आणि सुभाषचंद्र बोस गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाशी सहमत नव्हते, कारण सुभाषचंद्र बोस इनायतुल्ला खान यांना वाटत होते की इंग्रजांना पळवून लावण्याकरता थोडे आक्रमक व्हावे लागेल, हिंसात्मक लढाई लढावी लागेल. परंतु याचा अर्थ असा नव्हता की ते इंग्रजांचे सहयोगी झाले. ते इंग्रजांचा विरोध त्यांच्या विचारसरणीप्रमाणे करतच राहिले. इनायतुल्ला खान, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांचे ध्येय एकच होते, केवळ देशाचे स्वातंत्र्य. इनायतुल्ला खान आणि सुभाषचंद्र बोस हे दोघेही महात्मा गांधीजींच्या विचारांशी असहमत असतानाही इंग्रजांविरुद्ध लढले, झगडले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू मुस्लिमांमध्ये भेद नाही केला, कोणत्या धर्मपंथामध्ये भेद नाही केला. सोबतच त्यांनी काळजी घेतली की गांधीजींचे आंदोलन हे कोणत्याही दृष्टीने कमजोर होता कामा नये. परंतु डॉक्टर हेगडेवार व गोलवलकर यांच्यासारखे नेते महात्मा गांधीजींच्या विचारांशी, आंदोलनांशी असहमत तर होतेच, परंतु देशाच्या स्वातंत्र्याकरिता मात्र ते काहीच करत नव्हते, कोणताही प्रयत्न करत नव्हते. या उलट RSSने हिंदू मुस्लिम करत सांप्रदायिकता वाढवण्याचे काम केले आणि देशाच्या आंदोलनाला कमजोर केले. आणि हीच RSSची बाजू गोलवलकर आणि डॉक्टर हेगडेवार यांना इंग्रजांच्या बाजूने करते, भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाविरुद्ध करते. त्यामुळे RSSच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला क्रांतिकारी, स्वातंत्र्य सैनिक म्हणताच येणार नाही. ज्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला, आपले कामधंदा सोडून, मुलं बाळं सोडून आपल्या प्राणांची आहुती दिली, तेच खरे स्वातंत्र्य सैनिक, तेच खरे क्रांतीवीर. केवळ RSSच नाही तर हिंदू महासभेचे सावरकर सुद्धा इंग्रजांची मदतच करत होते. जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि व्हाईसराय लॉर्ड लिलिंगो याने भारतीयांना ब्रिटिश सेनेकडून लढण्याकरता पाठवण्यास सुरू केले, तेव्हा काँग्रेसने याचा विरोध केला. तेव्हा काँग्रेसने स्पष्ट म्हटले की हे युद्ध आमच्या भूमीवरचे नाही आणि भारताच्या फायद्याकरिता सुद्धा लढवले जात नाही. मग भारतीय सैनिकांना ब्रिटिशातर्फे युद्धात भाग घेण्यास का पाठवले जात आहे, त्यांना का शहीद केल्या जात आहे. त्यावेळी काँग्रेसनेच या युद्धामध्ये पाठवणाऱ्या सैनिकांबद्दल बाजू उचलून इंग्रजांचा जोरदार विरोध केला होता. तेव्हा 3 सप्टेंबर 1939च्या दिवशी सावरकर लॉर्ड लिलिंगोला भेटतात आणि ब्रिटिश सेनेकडून भाग घेण्याचे समर्थन करतात. या संबंधात लॉर्ड लिलिंगोने ब्रिटनमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याने लॉर्ड जेटलँडला पत्र लिहिले व त्यात पत्रात सांगितले की सावरकर म्हणत आहेत की हाय कमांडने हिंदूंकडे यायला पाहिजे आणि हिंदूंच्या सपोर्टने काम करायला पाहिजे.
आमच्यात आणि हिंदूंमध्ये काही मतभेद असले तरी असे ब्रिटन आणि फ्रान्स संबंधात सुद्धा झाले, असे जर्मनी आणि रूस या संबंधात सुद्धा झाले आहे. परंतु आता मात्र आपले हित एक समान आहे. त्यामुळे आपण एकमेकांसोबत मिळून काम करायला पाहिजे. लॉर्ड लिलिंगो याने लॉर्ड जेटलेंडला सांगितले की सावरकर आज सगळ्यात उदारवादी व्यक्ती आहेत. याआधी ते एका क्रांतिकारी पार्टीचे सदस्य होते, परंतु आज आपले हित एकसारखे आहे. हिंदू धर्म आणि ब्रिटनमध्ये मैत्री आवश्यक आहे. पूर्वीची दुश्मनी आता उपयोगाची नाही. हिंदू महासभा आणि RSS या दोन्ही संघटनांनी गांधीजींच्या नेतृत्वामध्ये चालवल्या जाणाऱ्या भारत छोडो आंदोलनाला तीव्र विरोध केला होता. यामध्ये RSS आणि हिंदू महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालच्या गव्हर्नर सर जॉन हावर्डला 26 जुलै 1942ला एका पत्रात लिहिले व त्या पत्रामध्ये इंग्रजांच्या विरुद्ध वाढत असलेल्या विद्रोहाला दाबण्याकरिता सल्ला दिला. तेव्हा त्या पत्रामध्ये ते लिहितात की अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांमध्ये एक कंप्लीट अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. पुढे ते लिहितात, काँग्रेसकडून चालवल्या जात असलेल्या एका मोठ्या आंदोलनातून या तुमच्या युद्धसमयी जो कोणी लोकांच्या भावनांना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल, तशी योजना करत असेल, ज्याचा परिणाम अंतर्गत सुरक्षा उत्पन्न होत असेल, तर सरकारकडून त्याचा विरोध झाला पाहिजे. आम्हाला नाही वाटत की कोणत्याच संघटनेने जुने वाद मुद्दे उकरून काढावेत. आज मुद्दा हा आहे की आपण जपान व जर्मनीच्या या नवीन आक्रमकतेला भारतासहित मानवाच्या स्वातंत्र्यासाठी घातक समजत आहोत. श्यामाप्रसाद मुखर्जी भारत छोडो आंदोलनाला दाबण्याकरिता सल्ला देतात. ते लिहितात, प्रश्न असा आहे की बंगालमध्ये या आंदोलनाचा विरोध कसा केला पाहिजे. क्षेत्रीय प्रशासन अशा प्रकारे चालवले पाहिजे की काँग्रेसच्या सर्व प्रयत्नांनी सुद्धा हे आंदोलन त्या क्षेत्रातच अयशस्वी व्हावे. ही जबाबदारी आपल्या खास मंत्र्याकडून शक्य झाली पाहिजे, जेणेकरून आपण लोकांना सांगू शकू की ज्या स्वातंत्र्याकरिता काँग्रेसने आंदोलन सुरू केले ते आधीच जनतेच्या सुद्धा प्रतिनिधींचे आहे. अशा संकट काळात ते आंदोलन काही विशिष्ट भागामध्ये मर्यादित होऊ शकते. भारतीयांनी इंग्रजांवर विश्वास करायला पाहिजे आणि हेच कारण आहे की मी तुम्हाला आग्रह करतोय की आपण बंगाली सेना लगेच उभी करायला सुरुवात करा आणि त्यांना आपली रक्षा करायला सांगा. 29 नोव्हेंबर 1941 या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी एका भाषणामध्ये म्हटले की हिंदू महासभेने सर्व हिंदूंना आवाहन केले आहे की ते जास्तीत जास्त संख्येने सेना, नौसेना आणि वायुसेनेत सहभागी व्हावे आणि मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, ज्या सुविधा ब्रिटिश सरकार परिस्थितीच्या दबावात येऊन आणि मुख्यतः आपल्या फायद्याकरिता देत आहे. जर भारतीय फोर्सेसमध्ये आपली संख्या कमी झाली तर ती खूप मोठी चूक होईल. म्हणजेच येथे सुद्धा मुसलमानांची काल्पनिक भीती दाखवून श्यामाप्रसाद मुखर्जी मोठ्या संख्येने भारतीयांना इंग्रज फौजेमध्ये सामील होण्यात प्रेरित करत आहेत. परंतु प्रश्न असा आहे की यामुळे आपल्या स्वातंत्र्य चळवळीला फायदा होणार होता का, की इंग्रजांना फायदा होणार होता. यामागे RSSच्या 2 स्ट्रॅटेजीज होत्या. एक म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ चालवणाऱ्या काँग्रेसला विरोध करणे आणि हिंदूंना कम्युनलच्या आधारावर आपल्याकडे आकर्षित करणे, आणि दुसरीकडे ब्रिटिश सरकारच्या नजरेमध्ये आपली इज्जत वाढवणे, मान सन्मान वाढवणे, इंग्रजांपासून स्वतःला सुरक्षित करणे, चांगल्या जीवनाचा उपभोग घेणे. या स्ट्रॅटेजीचा फायदा पुढे RSSला झाला. 25 ऑक्टोबर 1942च्या दिवशी गोलवलकर एका भाषणामध्ये म्हणतात, आपल्या देशभरामध्ये जवळपास 1500 शाखा आहेत आणि 2 लाख स्वयंसेवक आहेत. RSSच्या प्रचार व प्रसारामध्ये मुस्लिम लीगचा सुद्धा वाटा आहे. तो असा की मुस्लिम लीगचे नेते RSS व हिंदू संघटनांची भीती दाखवत. याचा फायदा RSSला आपली सदस्य संख्या वाढवण्यामध्ये झाला, कारण सोबतच RSS व हिंदू संघटना सुद्धा मुसलमानांची भीती आपल्या हिंदूंना दाखवत होत्या. तसेच दुसरीकडे मुस्लिम व ईसाईंना हिंदू लोक आपल्या देशाचे मानत नव्हते, तर दुसरीकडील नेत्यांनी पाकिस्तानची मागणी सुद्धा रेटायला सुरू केली होती आणि यामुळेच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे नुकसान होत होते. सोबतच या धार्मिक वलय असलेल्या संघटना सुद्धा खूप समृद्ध झालेल्या होत्या. 1946 मध्ये मोहम्मद अली जिन्ना यांच्या डायरेक्ट ॲक्शनमुळे तसेच कलकत्त्यामध्ये झालेल्या सांप्रदायिक दंग्यांमुळे
आपल्या देशामध्ये सांप्रदायिकतेला ऊत आलेला होता। पाकिस्तानच्या मागणीने RSS आणि हिंदू महासभा सारख्या संघटना एकत्र आलेल्या होत्या। RSS इंग्रजांविरुद्ध लढण्याऐवजी आपले संघटन वाढवण्यामध्ये गुंतलेले होते। महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, भगत सिंगांसारखे स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होते। शेवटी तो दिवस येतो, परंतु RSSने या स्वातंत्र्याचं स्वागत करण्याऐवजी त्यात नुक्स काढणे सुरू केले। ज्या तिरंग्याकरता भगतसिंगाने आपला जीव दिला त्या तिरंग्यालाच RSSने विरोध केला। 15 ऑगस्टच्या एक दिवस आधी म्हणजे 14 ऑगस्ट 1947ला RSSने आपल्या पत्रिकेत म्हणजे ऑर्गनायझरमध्ये म्हटले, जे लोक नशिबाचा मार खाऊन सत्तेत आले ते भलेही आमच्या हातात तिरंगा देतील, परंतु हिंदूंकडून याचा कधीही आदर सत्कार होणार नाही, आदर सन्मान होणार नाही। 3 शब्द 3 रंग अशुभ असतात, त्याचा सायकोलॉजिकल इफेक्ट चांगला होत नसतो। RSSचे सरसंघचालक गोलवलकर यांनी ना केवळ तिरंग्याला रिजेक्ट केले, परंतु राष्ट्रगीताला सुद्धा रिजेक्ट केले, राष्ट्रगीताचा सुद्धा विरोध केला। गोलवलकर आपले पुस्तक बॅच ऑफ थॉट्समध्ये लिहितात की आपल्या नेत्यांनी देशाकरिता एक नवीन झेंडा लागू केला आहे। त्यांनी ते का केले की हे केवळ इतर देशाची एक नक्कल आहे। आपला देश अतिशय प्राचीन आणि गौरवपूर्ण ऐतिहासिक देश आहे। आपल्या देशाचा कोणताच झेंडा नव्हता का? हजारो वर्षात आपल्या देशाचे राष्ट्रगीत नव्हते का? एकीकडे RSSने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतला तर नाहीच, तर कोणते आंदोलनही केले नाही। या उलट इतक्या वर्षानंतर मिळालेल्या स्वातंत्र्यावर टीका केली व स्वतःला देशभक्त दाखवत राहिले। एकीकडे 15 ऑगस्ट 1947 यायच्या अगोदर आपल्या देशामध्ये सांप्रदायिक दंगे सुरू होतात। देशाच्या विभाजनामध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येने हिंदू आणि मुसलमान मारले गेले। काही अज्ञानी लोक महात्मा गांधींना विभाजनाचे कारण मानतात, परंतु खरे पाहता वस्तुस्थिती अशी आहे, या विभाजनाला RSS, हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग सारख्या कट्टर धार्मिक संघटना होत्या। या संघटनांची नेते होती ज्यांनी देशाला एकतेत बांधण्याऐवजी तोडण्याचेच काम केले, एका समूहाला दुसऱ्या समूहाची भीती दाखवून। महात्मा गांधी असे व्यक्ती होते की ज्यांनी शेवटपर्यंत हिंदू मुस्लिम एकतेसाठी प्रयत्न केले। आपल्या देशाचे विभाजन होऊ नये म्हणून हिंदू मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। महात्मा गांधींनीच हिंदू मुस्लिमांना एकत्रित करून आपल्या देशाची स्वातंत्र्याची चळवळ लढवली, देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढवली। कारण त्यांना माहिती होते आपल्याकडे शस्त्रसाठा नाही। इंग्रजांनी इतक्या वर्षामध्ये आपल्या देशाची पूर्ण लूट केली आहे, म्हणून इंग्रजांवरती आपल्याला एकाएकी तुटून पडता येणार नाही। इंग्रज आपल्यावर, आपल्या लोकांवर निर्दयपणे गोळ्या झाडतील व आपण त्यांच्यापुढे टिकू शकणार नाही। परंतु कट्टर हिंदूवादी लोक, कट्टर धर्मवादी लोक महात्मा गांधीजींनाच या विभाजनाला जबाबदार धरतात व असा खोटा प्रचार करतात। गांधीजींचा हा विचारच नव्हता की हिंदू मुस्लिम भांडावेत। एकीकडे मुस्लिम लीगची लोक काँग्रेसला हिंदूवादी समजत होती आणि गांधीजींना हिंदूंचा नेता, तसेच कट्टर धार्मिक संघटना उदाहरणार्थ RSS व हिंदू महासभेची लोक गांधीजींना मुस्लिम परस्त समजत होते व तसा खोटा प्रचार करत होते। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 1 वर्षही झाले नव्हते तेथे 30 जानेवारी 1948 या दिवशी हिंदू महासभा व RSSला जुडलेले नाथूराम गोडसे याने महात्मा गांधीजींची हत्या केली। अशा माणसाची हत्या केली जो माणूस 1917 पासून ते 1947 पर्यंत आपल्या देशात इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभे करत राहिला व म्हातारा झाला। त्याच्या छातीमध्ये RSS मध्ये राहिलेल्या नाथूराम गोडसेने गोळ्या उतरविल्या। महात्मा गांधींच्या हत्येनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी RSS वरती बॅन लावला। मग प्रश्न पडतो की RSSचा गांधीजींच्या हत्येत रोल होता का? जेव्हा नाथूराम गोडसे याने RSS आधीच सोडलेली होती, तर मग सरदार वल्लभभाई पटेलांनी RSS वरती बॅन का आणला? मग कोणत्या अटींवरती RSS वरचा बॅन हटवण्यात आला? ही बाब किती सत्य आहे की RSSने तिरंग्याला विरोध केला। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर RSSचा इतिहास जाणून घेऊया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये। RSS वर असलेल्या पहिल्या एपिसोडची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच। धन्यवाद।